नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. ही रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि झटपट होणारी सांडग्याची चविष्ट भाजी. ही भाजी खूप सोपी आहे आणि भाकरी किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी. सर्वात प्रथम मी सांडगे म्हणजे डाळीचे वडे, भिजवलेल्या डाळींचे वडे असतात, ते छान असे एक चमचाभर तेल टाकून छान असे भाजून घ्यायचे. आणि यासाठी लागणारे साहित्य आहे सांडगे 1 कप, कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो बारीक चिरलेला, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट, जिरे, मोहरी. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी घेऊन येते तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये एक नवीन स्टाईलची रेसिपी. तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, सांगितल्याप्रमाणे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, भाजून घेतलेले सांडगे, लाल तिखट, धना जिरा पावडर, हळद. चला सुरुवात करूया. सर्वात आधी कढईत तेल गरम करा. तेल छान असं गरम झाले की त्यात आपण ॲड करणार आहोत फोडणीचे साहित्य. मोहरी छान अशी तडतडली की आपण त्यात लगेच जिरे ॲड करूया. जिरेही छान तडतडले की त्यात आपण हिंग आणि कढीपत्ता घालून छान अशी फोडणी द्यायची. फोडणी ही खूप मेन असते. फोडणी चांगली बसली की कुठलीही भाजी खूप छान लागते, खूप छान अरोमा येतो. तर फोडणी खूप छान बसेल याकडे लक्ष द्या. छान असा कढीपत्ता घालून आपण फोडणी दिली आहे आणि याचमध्ये आपण चिरलेला बारीक कांदा टाकून छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतवणार आहे. छान असा परतून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे, तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे. सांडगे आधी हलके तळून घ्या, त्यामुळे ते मऊ न होता छान स्ट्रक्चर राहते. सांडगे खूप कडक असतील तर तळण्याआधी 2 ते 3 मिनिटं कोमट पाण्यात भिजवा. कांदा चांगला सोनेरी परतला कीच पुढचे साहित्य घाला, चव वाढते. टोमॅटो पूर्ण मऊ शिजू द्या, त्यामुळे ग्रेव्ही छान तयार होते. थोडीशी साखर घातल्यास चवीला बॅलन्स येतो. आंबट तिखट छान लागतो. पाणी जास्त घालू नका. भाजी थोडी घट्ट ठेवली तर जास्त चविष्ट लागते. शेवटी कोथिंबीर घातल्यावर लगेच गॅस बंद करा. फ्रेश फ्लेवर राहतो. हवा असल्यास थोडा गोडा मसाला किंवा गरम मसाला घालू शकतात. भाकरीसोबत खाल्ल्यास अजूनच छान लागते. छान असा आपला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतला गेला आहे. कांदा आपला छान परतला गेला आहे. आजची भाजी इतकी चविष्ट आहे की तुम्ही सांडगे रोजच खाल. सुरुवातीला कच्चे सांडगे आणि शेवटी तयार भाजी. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी मी एक असा सिक्रेट सांगणार आहे की जे भाजीची चव डबल करतो. कांदा परतला की थोडीशी कोथिंबीर टाका, एक छान फ्लेवर येतो. लसूण टाका टेचलेला, तोही छान असा परतून घ्या. आपला कांदा ऑलमोस्ट सोनेरी रंग होईपर्यंत परतला गेला आहे. यामध्येच आपण ॲड करणार आहे चवीप्रमाणे लाल तिखट, मालवणी मसाला, थोडीशी हळद, धने जिरे पावडर. छान असं परतून घ्यायचं. मसाल्याचं कच्चेपण घालून द्या. छान असं मसाले भाजले की त्यात आपण चिरलेला बारीक टोमॅटो ॲड करून तोही छान असा परतून घेणार आहे मऊ होईपर्यंत. टोमॅटो मऊ होईपर्यंतच परतावा. टोमॅटो टाकल्यास तर थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायचा, जेणेकरून टोमॅटो छान असा मऊसर भाजला जातो. खूप सोपी रेसिपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर फ्रेंड्स, तुम्हाला मी काही छोटे छोटे पण खूप यूजफुल टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमची सांडग्याची भाजी अजून चविष्ट होईल. चवीप्रमाणे थोडंसं मीठ ॲड केलं आहे, जेणेकरून टोमॅटो आपला मऊ होईपर्यंत पटकन शिजेल. आणि सांगितल्याप्रमाणे काही खास टिप्स आहे, अगोदरही सांगितलं होत्या. सर्वात आधी सांडगे नेहमी हलके तळून घ्या, यामुळे भाजीमध्ये जे ते मऊ न होता छान असं स्ट्रक्चर येतं. आपला हा टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत परतला गेला आहे.
दुसरं एक छोटासा टिप, जर सांडगे खूप कडक असतील तर ते तळण्याआधी 2 मिनटं कोमट पाण्यात भिजवू द्या. छान असं झाकण ठेवून टोमॅटो आपला मऊ होईपर्यंत शिजू देऊया. असं केल्याने ग्रेव्हीला छान स्मूथ बनते आणि टेस्टला अप्रतिम लागते. कांदा आपला सोनेरी रंग होईपर्यंतच परतणं खूप महत्त्वाचं आहे, ज्यामुळे भाजीला चव नेक्स्ट लेवल येते. आणि या फोडणीमध्ये शेवटी भाजलेले सांडगे आपण टाकणार आहोत आणि तेही छान असे मिक्स करून घेणार आहे. आता एक सिक्रेट टिप सांगत आहे. चिमूटभर साखर घातली तर भाजीची चव परफेक्ट बॅलन्स होते. ऑप्शनल आहे, नक्की ट्राय करा. छान असे सांडगे घालून मसाला मिक्स करून घेऊया. एकजीव होईपर्यंत छान असं परतून देऊया. आणि सांडगे वडे तळताना गॅस मिडियमच ठेवा. खूप हाय असेल तर ते बाहेरून जळतील आणि आतून कडक राहतील. जर तुम्हाला ही भाजी थोडी स्पायसी आवडत असेल तर शेवटी थोडं एक्स्ट्रा लाल तिखट वरून टाका. टेस्ट लगेच उठून दिसते. छान असा आपला मसाला मिक्स झाला आहे. त्यामध्ये आपण गरम पाणीच ॲड करायचं आहे. मी नेहमी सांगते, कुठलीही भाजीची ग्रेव्ही किंवा भाजीमध्ये पाणी ॲड करायचं असेल तर फोडणी झाल्यानंतर गरमच पाणी ॲड करा, जेणेकरून भाजीची चव ॲज इट इज राहते. नक्की ट्राय करा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर ही भाजी थोडीशी स्पायसी आवडत असेल तर शेवटी थोडं एक्स्ट्रा लाल तिखट वरून टाका. टेस्ट लगेच उठून असते. आणि आणखीन एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे. यामध्ये आपण भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत, जेणेकरून ग्रेव्ही अशी थिक होते आणि चवीला एक छान स्ट्रेक्चर येतं. एक क्रंचीनेस असतो, छान लागते. नक्की ट्राय करून बघा. एक इम्पॉर्टंट टिप्स आहे, पाणी जास्त घालू नका. ही भाजी थोडी घट्टच छान लागते. आणि सांगितल्याप्रमाणे स्ट्रेक्चरसाठी शेंगदाण्याचं कूट किंवा काही सांडगे हलकेसे क्रश करून घ्या. ग्रेव्हीला एक छान थिकनेस येतो. अजून एक सिक्रेट आहे, थोडासा गोडा मसाला किंवा गरम मसाला शेवटी घातला तर भाजीचा सुगंध खूपच वाढतो. कढीपत्ता स्किप करू नका, तो फ्लेवर एन्हान्स करतो. स्मॉल बट पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स आहे. आणि ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसाठी. आणि तुम्हाला अजून अशा सिक्रेट टिप्स हव्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. आणि तुमचा असाच प्रोत्साहन राहू द्या, जेणेकरून मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.